अपहार केल्याप्रकरणातील परदेशात पळून जाणाऱ्या उरणच्या बंटी बबलीला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली आहे। नेरूळ सीवूड्स येथे राहणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला तब्बल 3,30,00,000चा उरणमधील जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी या बंटी बबलीच्या जोडीने गंडा घातल्याची घटना घडली होती। याबाबत नवी मुंबई NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। यातील आरोपींना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर परदेशात पलायनाच्या प्रयत्नात असताना या बंटी बबलीच्या जोडीला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे। मुलांना परदेशात शिक्षण आणि डॉक्टर दाम्पत्याला नोकरी देतो असे सांगून लिव्ही ओव्हरसीज स्टडीज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी यांनी कोट्यावधी रुपये उकळले असल्याबाबत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील आरोपी बंटी बबलीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात दाद मागितली होती। मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता। त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात कारवाईला सामोरे जावे लागू नये म्हणून परदेशात जाण्याचा प्रयत्न केला असता या जोडीला दिल्ली विमानतळावर अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे। न्यायालयाने या प्रकारानंतर तेजस्वी कोळी हिला न्यायालयीन कोठडी दिली असून जुगनू कोळी याला पुढील तपासासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या संपूर्ण प्रकारामध्ये डॉक्टर दाम्पत्याच्या दोन्ही मुलांचे 2 शैक्षणिक वर्षांचे नुकसान झाले आहे। याबाबत नवी मुंबई NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे।